सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 128 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. नैना एका हॉटेलमध्ये मीटिंगसाठी गेली, पण तिला तिथं ट्रॅप करण्यात आलं आणि विदेशी लोकांना देशी मुली पुरवण्याचे ते खरं तर एक रॅकेट होतं, एक एजन्सी होती आणि त्या एजन्सीच्या बॉसनं तिला फसवलं आणि नयना जॉब मिळवण्याच्या चक्करमध्ये त्यामध्ये अडकली आणि आता हे सगळं तिला कळलं. आपण फसवलं गेलं आणि ती तिथून पळायला लागली. पण त्या सगळ्या लोकांपुढे तिचं एकटीचं काही नाही चाललं आणि त्यानं तिला रूममध्ये ओढलं. पण त्याचवेळी हे सगळं ट्रान्सपरंट असलेल्या लिफ्टमधून अर्जुनने बघितलं. तो सुद्धा मीटिंगसाठी आला होता त्या हॉटेलमध्ये आणि अर्जुननं आणखीन वरती न जाता नयनाच्या फ्लोअरलाच त्याची लिफ्ट थांबवली आणि अतुलला म्हणाला, अतुल पटकन चल, इथे काहीतरी एमर्जन्सी वाटते आणि गोंधळ वाटतो, तू पटकन ये. एका मुलीची इज्जत धोक्यात आहे. आता अतुलसुद्धा घाई गडबडीतच आला. तोपर्यंत दरवाजा लागला होता आणि दरवाजा उघडा म्हणून सांगितलं तर आतून आवाज आला, हू आर यू? तुम्ही जे कोणी आहे ते इथून निघून जा. आता हा दरवाजा तासभर तरी उघडणार नाही. आणि अतुल त्यांना म्हणाला, मग ठीक आहे, गॉड ब्लेस यू. आणि आता अर्जुन सरांच्या समोर जर असं काही केलं तर ते तुम्हाला सोडणार नाहीत. असं म्हणून अतुल निवांत तिथेच असलेल्या सोफ्यामध्ये बसला, तेही मांडी घालून. आणि आता बऱ्याच दिवसांनंतर अर्जुन सरांची फ्री हँड फाईट बघायला मिळणार होती. अर्जुन मात्र चिडलेला होता आणि त्यानं दरवाजाला धक्का दिला आणि खूप रागात म्हणाला, ओपन द डोअर रास्कल, पटकन दरवाजा उघडा, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत आणि तुम्ही त्या मुलीला टचसुद्धा करायचा नाही, लक्षात ठेवा. पण आता ते तिघेसुद्धा ड्रिंक केलेले होते आणि अर्जुन मराठीत बोलतोय ते त्यांना कळत नव्हतं. इंग्लिशमध्ये एखादा शब्द तेवढा कळायचा आणि त्या सगळ्यांनी अर्जुनकडे आणि त्याच्या वॉर्निंगकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि नयनावर फोकस केला. आणि इकडं अर्जुननं अतुलकडे बघितलं आणि त्याला इतका निवांत बसलेला बघून मला, हे यू डफर, तू काय असं मांडी घालून बसलास? तेरे दामाद की शादी आहे क्या जे मांडी घालून जेवायला बसलास? कॉल द पोलीस. आणि अतुल हसून रिलॅक्स होत म्हणाला, अर्जुन सर, तुम्हाला पोलिसांची मदत कशाला हवी आणि तुम्ही पोलिसांना बोलवायला सांगताय, ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे सर. अर्जुन म्हणाला, अतुल तुला मजाक सुचतोय का? आतमध्ये एक मुलगी आहे, ती कशा अवस्थेत आहे आणि तिचं काय झालं असेल याचा तुला काही सेन्स आहे का? आणि तुला काही सिरियसनेस आहे की नाही? आणि अतुल म्हणाला, सर आता तुम्ही एकटेच फक्त वन मॅन आर्मी आहात की? मग कशाला पोलीस फोर्स हवी? आणि अर्जुननं त्याच्या चेहऱ्याचा गॉगल काढला आणि अतुलच्या अंगावर फेकला आणि म्हणाला, नॉनसेन्स, डफर, रास्कल. या सगळ्यांना अटक केल्यानंतर मी काही खांद्यावर घेऊन जाऊ का पोलीस स्टेशनमध्ये? सिली बॉय, चल पटकन पोलिसांना कॉल कर, तोपर्यंत मी या सगळ्यांकडे बघतो. असं म्हणून अर्जुननं आता दरवाजावर लाथा घालायला सुरुवात केली. पण दरवाजा आतून लॉक होता. आणि इकडे आतमध्ये सगळ्यांनी नयनाला घेरलं होतं. नैना, प्लीज मला सोडा, प्लीज मला सोडा, मी तशी मुलगी नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं म्हणायची. पण ते तिघेही मात्र तिच्याकडेच वखवकलेल्या चेहऱ्याने नजरेने बघत होते आणि तिघही आता एक साथ तिच्या दिशेनं निघाले. नैना एका कोपऱ्यात जात होती. आज तिच्या अंगावर येलो साडी होती आणि नैना येलो साडीमध्ये खूपच गॉर्जियस दिसत होती. त्यात आज मीटिंगचा पहिला दिवस म्हणून जरा मेकअप वगैरे करून आली होती आणि सुंदरच वाटत होती. आणि आता त्यातल्या दोघांनी तिला पकडली आणि बेडवर आणून झोपवली आणि तिचा पदर बाजूला सुद्धा केला.
आणि नैना जीवाच्या आकांताने खूप खूप ओरडली. आता एक जणानं तिचं तोंड दाबून धरलं, दुसऱ्यानं पाठीमागं बसून तिचे हात धरले आणि तिसरा तिची साडी तिच्या पायापासून वर वर घेत तिच्या पायावरून हात फिरवत होता. आणि नैनाला त्या सगळ्यांची खूप खूप किळस वाटली आणि आता ती तिच्या मनातूनच आक्रोश करत होती आणि जितेंद्रला हाका मारत होती आणि जितेंद्र हेल्प मी म्हणत होती. पण आता इथं जितेंद्र नव्हता तिची हेल्प करायला आणि तो जाऊ नको म्हणत होता. तरी मी त्यालाच किती उलटसुलट बोलले आणि इथे आले याचा तिला आता पश्चाताप होत होता. आता अर्जुन दरवाजाला धक्के देतच होता. त्याच वेळी तिथे आणखीन हॉटेलचे लोक जमले आणि शेवटी अर्जुननं 4 पावले मागे सरकून त्या दरवाजावर एक लाथ घातली. तसा दरवाजा तुटला आणि त्यानं बघितलं की या तिघांनीही नैनाला पूर्ण ट्रॅप केलेली होती आणि ती बेसहारा होऊन एखाद्या बकरीसारखी या 3 लांडग्यांच्या तावडीत सापडली होती. आता तो दरवाजा तुटला, खाली पडला आणि दरवाजाच्या पाठीमागून त्या लोकांना अर्जुन दिसला. तसं त्यांनी तिकडं बघितलं आणि अर्जुनवर हल्ला करायला ते आले. तसं घाबरलेली नैना उठून बसली आणि तिनं अर्जुनकडे बघितलं. आणि अर्जुनने पटकन त्याचा कोट काढला आणि नैनाकडे न बघताच तिच्या दिशेने फेकला आणि त्यानं अजूनही नीटसं बघितलं नव्हतं की ती मुलगी कोण आहे. कारण कोणीही मुलगी असती तरी तो तिची हेल्प करणारच होता. आणि आता अर्जुनने त्या तिघांकडेही खूप रागात बघितलं आणि त्याच्या शर्टच्या बाहीच्या गुंड्या काढल्या आणि शर्ट पाठीमागे सरकवला. त्याची टाई गळ्याभोवती जी घट्ट बांधलेली होती ती सैल केली आणि लढण्याचा पवित्रा घेतला. आता ते तिघे परदेशी ग्राहकसुद्धा खूप तयारीचे होते. अजिबात लेचेपेचे वाटत नव्हते आणि आता ते तिघे आणि अर्जुन यांच्यात फाईट सुरू झाली आणि ते नक्कीच अर्जुनपेक्षा यंग होते. नैना घाबरून अर्जुनचा कोट अंगावर घेऊन बसली होती आणि आता अर्जुन त्या तिघांना सुद्धा पुरून उरत होता आणि त्या तिघांना सुद्धा एक एक फाईट मारली आणि खाली लोळवलं. तसं त्यातल्या एकानं खूप चलाकी केली आणि त्याच्या बुटातला चाकू काढला आणि एका झटक्यात उभा राहून त्यानं अर्जुनवर वार केला. तसा अर्जुननं हात आडवा घातला आणि त्याच्या हातावर कट गेला आणि अर्जुनला जखम झाली आणि त्या जखमेतून रक्त यायला लागलं. आणि आता मात्र अर्जुन फार चिडला आणि त्यानं त्या चाकू मारणाऱ्या क्लायंटला पाय उचलून एका मागून एक अशा सटासट खूप लाथा मारायला सुरुवात केली. अगदी नॉनस्टॉप पाय खाली न ठेवता एका पायावर उभा राहून अर्जुन त्याच्या तोंडावर लाथा मारत होता आणि त्याच्या लाथांच्या वर्षावाणीच त्याचं नाक फुटलं, तोंड फुटलं आणि तो भिंतीवर जाऊन कोसळला. इतक्यात दुसरा क्लायंट आला आणि त्यानं अर्जुनच्या पाठीमागून त्याच्या गळ्याला मिठी मारली. तसा अर्जुननं त्याची मुंडी पकडून आणि दुसऱ्या हाताने केस पकडून समोर उलटा फिरवून आपटला. तेही अगदी पाठीवर आपटला आणि त्याच्या पाठीची हाडं खिळखिळी केली आणि वरून त्याच्या पोटात त्याच्या शूजसहित लाथा घालायला सुरुवात केली आणि पुन्हा शेवटची लाथ फुटबॉलला किक मारावी तशी त्याच्या वरकडीत मारली आणि तो सरळ रूमच्या बाहेर अतुलच्या पायात जाऊन पडला. तसा अतुल टुनकन उडी मारून म्हणाला, ओ तेरी, खूपच लवकर बाहेर आलास, नशीबवान आहेस, कमी मार पडला. आणि अतुलनं आता त्याच्या कपाळावर तो अर्ध मेलेला झालेल्या अवस्थेतच खिशातून पेन काढला, नंबर 1 असा आकडा लिहिला आणि त्याला लाथ घातली आणि पोलिसांच्या हवाली केला. आणि इतक्यात पोलीस आत निघाले आणि अतुल म्हणाला, होल्ड इन्स्पेक्टर, तुम्ही आत जाऊन काय करणार आहात? इन्स्पेक्टर म्हणाले, सर, आतमध्ये अर्जुन सर आहेत, आणखीन किती लोक आहेत काय माहीत, सरांच्या सेफ्टीसाठी तर गेलंच पाहिजे. आणि अतुल म्हणाला, किती पण असू द्या, फेकर नॉट, ते सगळे बाहेर येणार आहेत, त्यामुळे तुम्ही आत जाण्याची तस्दी घेऊ नका. आणि ते बाहेर येताना
असे तसे येणार नाहीत, चालतसुद्धा येणार नाहीत, तर लिफ्टनं येणार असं म्हणून अतुल म्हणाला, नेक्स्ट. अर्जुन सर येऊ द्या असं म्हणेपर्यंत अर्जुननं दुसऱ्याच्या पेकाटात लाथ घातली आणि तो सुद्धा येऊन अतुलच्या पायात पडला. आणि अतुल म्हणाला, उई मा, बघा इन्स्पेक्टर, मी म्हणालो होतो ना, सगळे 7 बिळातून बाहेर येणार, कारण आता त्या बिळात अर्जुन नावाची सुनामी शिरली आहे, मग कोणीच आत राहणार नाही. आणि आता त्याच्या फेसकडे अतुलनं बघितलं आणि वाईट वाटतंय असं दाखवत म्हणाला, किती निर्दयी आहेत अर्जुन सर, इतका हँडसम थोबडा बिघडवून ठेवला असं म्हणून अतुलने त्याच्याही कपाळावर नंबर 2 असं टाकलं आणि त्याच्याही पाठीत लाथ घातली आणि त्याला पोलिसांच्या हवाली केला. आणि पुन्हा मोठ्यानं म्हणाला, नेक्स्ट. आणि आताही इन्स्पेक्टर आत निघाले आणि अतुलनं पुन्हा त्यांना अडवलं आणि म्हणाला, इन्स्पेक्टर, तुम्ही का माझ्या आनंदामध्ये विघ्न टाकत आहात? मी खूप वर्षातून अर्जुन सरांना पूर्वीच्या यंग लुकमध्ये बघतोय आणि तुम्हीही बघा, अजिबात तिकडे जाऊ नका. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, सर जाऊ द्या आम्हाला, इट्स व्हेरी सिरियस, तुम्हाला का नाही कळत? असे इन्स्पेक्टर काकूलीला येऊन म्हणत होते, कारण आता सगळं काम जर अर्जुन सर करतील तर पोलीस काय करणार? आणि पोलीस आले आणि हातावर हात ठेवून बसले. याच्यावर जर अर्जुन सरांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि हायकमांडकडे कळवलं तर पोलिसांचं काही खरं नाही अशी त्यांना भीती होती. पण हा अतुल त्याला आज जाऊ देत नव्हता. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सरांना काहीतरी करणार अजून पैदा व्हायचं आहे, आता तुम्हीही शांत बसा आणि मला एन्जॉय करू द्या असं म्हणून अतुल पुन्हा म्हणाला, नेक्स्ट. तसा आता उरला होता अर्जुनला चाकू मारणारा आणि त्याच्या हातात अजूनही चाकू होताच आणि तो पुन्हा ताजा तवाना होऊन अर्जुनला चाकू दाखवत होता. आणि आता फाईट करून थकलेल्या आणि त्याच्या डोक्यावरून घाम ओघळणाऱ्या अर्जुनने अंगठ्याजवळच्या बोटानं कपाळावरचा घाम पुसला आणि टप 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 घाम खाली पडला. आणि तसंच त्या हाताच्या आडूनच त्याच्याकडे एक डॅशिंग लुक देऊन अर्जुननं बघितलं. एक पाय उचलला आणि समोरच्या त्याच्या व्यक्तीच्या चाकू पकडलेल्या हाताभोवती तो पाय गुंडाळून गोल 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 फिरवला आणि त्या पायासोबत त्याचा हातही फिरला आणि तोही उलटा फिरून जमिनीवर आपटला, तेही अगदी तोंडावर. आता नैना अर्जुनचं हे उग्र रूप पहिल्यांदा बघत होती आणि घाबरून तिथेच कोपऱ्यात बसली होती, त्याचा कोट अंगावर घेऊन. आणि आता अर्जुन पुन्हा त्याला आव्हान देत म्हणाला, कमॉन, स्टँड अप, कमॉन, फाईट विथ मी. आणि आता तरीही त्याच्यामध्ये अजून जीव शिल्लक होताच. तो फारच चिवट वाटत होता आणि तो पुन्हा हातामध्ये चाकू घेऊन उठला आणि अर्जुनच्या अंगावर धावत आला. तसं अर्जुननं पुन्हा त्याच्या हातात हात घातला आणि जादू करावी तसा त्याच्या हातातून कधी चाकू हिसकावून घेतला हे त्यालाही कळलं नाही. आणि त्या चाकूनं त्याच्या अंगावर वार करायला सुरुवात केली आणि हवेपेक्षाही जास्त वेगाने अर्जुननं त्याच्या मागे पुढे फिरत गोलगोल फिरून इतक्या वेगानं त्याचा हातही चालत होता. आणि काही सेकंदानंतर जेव्हा त्या व्यक्तीनं स्वतःकडे पाहिलं तर त्याची फक्त कॉलर शाबूत होती आणि बाकीच्या सगळ्या शर्ट आणि कोटची उभी शेवई झाली होती. अगदी छोटे छोटे उभे तुकडे केले होते अर्जुननं, तेही इतक्या फास्ट आणि इतक्या शार्प की त्याच्या शरीराला कुठेही त्या चाकूचा ओरखडासुद्धा उठला नव्हता किंवा त्याच्या शरीरातून रक्ताचा थेंबही बाहेर आला नव्हता. कपडे मात्र झुरमुळ्या असलेल्या पडद्यासारखे झाले होते. आणि हे बघून तो माणूस चकित झाला आणि त्यानं स्वतःकडेही थक्क होऊन बघायला सुरुवात केली. आणि पुन्हा बाहेरून अतुल ओरडला, अर्जुन सर, नेक्स्ट, वी आर वेटिंग. तसं अर्जुननं त्याला बाहेर डायरेक्शन दिलं आणि पुन्हा त्याच्या पेकाटात लाथ घातली आणि त्यालाही अतुलच्या पायात टाकला. आणि आता अतुल पाय जोडूनच बसला होता, येईल त्याला पायात घ्यायला. आणि त्याच्या त्या कपड्यांची अवस्था बघून अतुल म्हणाला, ओ मॉम, ओ डॅडी, ये क्या है? अर्जुन सरांनी तर याची शेवई बनवून टाकली. आणि मग अतुलनं त्याच्यातल्याच काही कपड्यांच्या झुरमुळ्या त्याच्याच तोंडात घातल्या आणि ते खूप फनी वाटत होतं. आणि त्याच्या कपाळावर नंबर 3 असं लिहिलं, त्यालाही थोबाडीत दिली आणि पोलिसांच्या ताब्यात दिला. आणि अतुल म्हणाला, नेक्स्ट. अर्जुन सर, पटकन पाठवा, आपल्याला मीटिंगसाठी लेट होतोय. पण आता नेक्स्ट अर्जुनच स्वतःच बाहेर आला, तेही हात झटकत. याचा अर्थ सगळे संपले होते. आणि तो पोलिसांना म्हणाला, इन्स्पेक्टर, अरेस्ट हिम. हे एका मुलीला जबरदस्ती ट्रॅप करत होते
आणि तिची इज्जत घेण्याचा प्रयत्न करत होते. आणि हे तिघेही इथले नाहीत, ॲब्रॉडचे आहेत आणि नक्कीच यांना मदत करणार आणि मुली पुरवणारा दुसराच कोणीतरी आहे. आणि या मागचा खरा सूत्रधार कोण आहे ते तुम्ही शोधा. आणि हो, आतमध्ये मुलगी आहे, ती घाबरली आहे, तिला दिलासा द्या, तिच्या घरी पोहोचवा आणि चौकशी नंतर करा. आणि तुमची जी काही इन्क्वायरी असेल ती नंतर करा. तिला जास्त त्रास देऊ नका, तिला व्यवस्थित होऊ दे आणि मग काम करा. अतुल कमॉन असं म्हणून अर्जुन सर पाठीमागे वळून न बघता ती मुलगी कोण आहे हे न बघता त्यांच्या मीटिंगला निघून गेले. आणि आता अतुलने त्याचा कोट काढला आणि अर्जुनला म्हणाला, अर्जुन सर हे तुम्ही घाला. आणि अर्जुन म्हणाला, गरज नाही असं म्हणून लिफ्टमध्ये बसला. आणि त्याला म्हणाला, तू फक्त हे कर असं म्हणून त्याचे हात अतुलसमोर केले. आणि अतुलने सुद्धा अर्जुनच्या शर्टाच्या बाह्या खाली घेतल्या. मग मनगटाजवळ बटन लावलं. त्याची टाई जो सैल झाली होती ती व्यवस्थित केली. खिशातून रुमाल काढला. लिफ्टमध्येच अर्जुनचा घाम पुसला, कंगवा काढला, त्याचे केसही सावरले, विंचारून दिले. आणि मग आता अर्जुन असाच मीटिंगसाठी निघाला, सिम्पल लुकमध्ये. कारण त्याचा तो महागडा कोट आता पाठीमागे नैनाकडे राहिला होता. आणि आता ते झालं त्यावर चर्चा करायला सुद्धा वेळ नव्हता, कारण ऑलरेडी खूप वेळ वाया गेला होता. म्हणून ते दोघेही निघाले. आणि मग ते लिफ्टमध्ये बसून वरच्या फ्लोअरला गेले. आणि आज अर्जुन सरांना अशा लुकमध्ये सगळ्यांनी बघितलं आणि सगळेजण चकितच झाले. अतुलला मात्र तेच 25 ते 30 या वर्षादरम्यानचे अर्जुन सर आठवले. यंग, डॅशिंग, हँडसम, चॉकलेट कम और अंगूर से ज़्यादा अंगार असे अर्जुन सर, जे सुरुवातीला असेच मीटिंगला जायचे आणि माणूस कायम रागात असायचा. आणि यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की समोरची पार्टी 90% गार व्हायची. आणि अर्जुन सर काही बोलण्याआधीच फक्त त्यांच्या नजरेनंच मीटिंग खिशात घालायचे. आणि याचा वन अँड ओनली साक्षीदार होता अतुल. पण अर्जुन सर वयाच्या तिशीत गेले आणि स्वतःच्या बिझनेससोबतच इतर अनेक जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडल्या. आणि एकदा तो जबाबदारीचा कोट अंगावर पडला, तो आजपर्यंत तसाच अंगावर होता. आणि तेव्हाच लग्नही झालं. आणि मग काय, अर्जुन सगळ्यांना आता म्हणाला, काय झालं असं का बघताय? माणसानं कधीतरी इन्फॉर्मल राहावं, सारखा ड्रेस कोडमध्ये असावंच काही नाही. आणि जे कम्फर्टेबल वाटतं ते घालावं. आणि मला वाटतं इतक्या गरमीमध्ये हा ड्रेस कम्फर्टेबल आहे, काय म्हणता? हो ना? आणि मला वाटतं ड्रेस इज नॉट इम्पॉर्टंट, नॉलेज इज इम्पॉर्टंट. ओके, इज दॅट क्लिअर? आणि मग सगळेच हसले. आणि आता सगळ्यांनीच आपले आपले कोट काढून ठेवले, रिलॅक्स झाले. आणि अशाच साध्या सिम्पल लुकमध्ये सगळ्यांची मीटिंग झाली. आणि आता इकडे इन्स्पेक्टर आणि लेडी कॉन्स्टेबल आतमध्ये नैनाकडे गेले. नैनाची अवस्था बघून तिला दिलासा दिला आणि तिला पोलीस स्टेशनला न नेता अर्जुन सरांनी सांगितल्याप्रमाणे घरी पोहोचवली. आणि नैना तशीच त्या कोटला अंगावर घेऊन तिच्या घरी गेली. पोलीस म्हणाले, मॅडम आम्ही तुम्हाला नंतर बोलू पोलीस स्टेशनला, तेव्हा तुम्ही या आणि तुमची कंप्लेंट आम्हाला आत्ता सांगा. मग तिनं सगळं सांगितलं आणि बेडरूममध्ये जाऊन पुन्हा पश्चाताप करत दुःखी होऊन रडत बसली. घरी कोणीच नव्हतं. आता इकडे मीटिंग संपली आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर पण मुलगी कोण होती? आणि अर्जुन मला माहीत नाही, माझं लक्ष नव्हतं तिच्याकडे. तिची अवस्था त्या लोकांनी अशी करून टाकली होती आणि मी तिच्याकडे नाही बघितलं. खरंच रे अतुल, कोण असेल ती? आणि अतुल म्हणाला, आय डोंट नो. आणि मग दोघेही तिचा जास्त विचार न करता ऑफिसला निघून गेले. आता संध्याकाळ झाली. जितेंद्र घरी आला तर नैना अंधार करून बसली होती. आणि त्यानं मम्मी कुठे आहे ते बघितलं नाही, कारण मम्मी तिच्या बहिणीकडे जाणार होती हे त्याला माहीत होतं आणि त्याला सांगूनच गेली होती. मग तो बेडरूममध्ये आला. त्याला वाटलं नैना अजून आलीच नाही, कारण आज तिच्या ऑफिसचा पहिला दिवस. मग त्यानं जशी लाईट लावली तशी त्याला नैना दिसली आणि तो म्हणाला, नैना तू अशी अंधारात का बसली? आणि त्याचा आवाज ऐकला तशी नैना जितेंद्रच्या मिठीत जाऊन खूप खूप रडायला लागली. आणि जितेंद्रला कळत नव्हतं की हिला काय झालं. त्याला तर वाटलं होतं ती खूप खुश असेल, पण तिला असं रडताना बघितलं आणि तो कोड्यात पडला. आणि एकंदरीतच ती इतकी घाबरली आहे, तिची ती अवस्था बघितली आणि जितेंद्रला थोडी थोडी शंका आली आणि तोही मनातून घाबरला आणि तिला घट्ट मिठीत आवळली.